तर नमस्कार, मी सुधीर गोळे, SK सुधीर गोळे चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आता रानामध्ये आलो आहे मित्रांनो. राख्या दादा आला आहे का मुंबईतून, आणि निल्या दादा, दीपक दादा पण आला आहे. आणि ते आज आम्ही कलमं घेऊन आलो आहे, जी दरवर्षी ते कलमं लागवड करतात, काजू लागवड करतात. तर आता आपण जाऊया त्यांच्या जमिनीमध्ये. लागवड चालू आहे. मी दुसऱ्या भाड्याला गेलो होतो, आता इथून आलो आहे. बघूया झाडं लागवड कोकणातली कलमाची झाडं. नमस्कार. नमस्कार. खड्डे उकडून झाले सगळे. हे दीपक राणीम, दीपक दादा यांच्या. दीपक, हे काजूने किती वर्ष झाली? काजूला झाले 3 वर्ष. यांच्या लॉकडाऊन मध्ये लावलेलं ना? किती लावलेले इथे? लावले होते 12 लावले होते. त्यातले किती जगले? 11 जगले. त्यातले एकच मेलेला आहे. हे बघा, ही सगळी काजू तिथपर्यंत हे लावलेत त्यांनी ते अगोदर. हे मस्त झालेत काजू, एकदम मोठे मोठे येतात ना हे. हो, 2 किलो बिया दिल्या या वर्षी. 2 वर्ष 2-2 किलो देतात. 2 वर्ष 2-2 किलो. अच्छा, म्हणजे मुंबईपर्यंत पोहोचल्या तुम्हाला? पोहोचल्या. ओके. बिया पण झाडे आहेत. हां, वेंगुर्ला काजू ना? वेंगुर्ला काजू. अच्छा, तर ठीक आहे. आता दुसरं पण लावतोय, तर जाऊया बघायला आपण. ठीक आहे. हा बघा, आमचा पद्याचा बघा त्याला खोल टाकायचा. खड्डा मारतोय. खड्डा असा मारा लागतो. बरोबर. काय मिली तो करत ना, खरोखर लाभ. ही आमची छोकरी पण आली सोबत. हे गवत आहे ना, हे उकरलेलं, हे डुकर असतात रानामध्ये, त्याने हे असं उकरलेलं आहे. बघा असं हे काजूच्या बुंदाशी पण ते उकरतात. पावडर येते एक, ती पावडर टाकावी लागणार आहे. प्रत्येक बुंद्यामध्ये त्यांनी उकरलं आहे. बघा, हे पूर्ण घातलेली असतात ही, ते उकरले त्यांनी. इथे पण लोळलेत बघा हे काजू. आमच्या पण काजूमध्ये तसंच झालेलं आहे. काजू छान आले, ते मोठे मोठे असे झाले की जरा छान वाटतं. आपण मेहनत घेतली, ते यश मिळालं त्या मेहनतीला, असं वाटतं. तर हा दुसरा काजू लावायचं काम चालू आहे. कलम झाली लावून सगळी. हे काय करतोय? गवत कशासाठी आहे? गवत डुकरं उकरतात. असं म्हणजे माती असेल की डुकरं उकरतात. ते उकरू नये म्हणून हे गवत बुंद्याला टाकते त्यांनी. बघा असं. ओके. आपल्या शेतकऱ्याची आयडिया ही. सोपी आयडिया, साधी. डुकरांनी त्रास देऊ नये म्हणून. ठीक आहे. हे सर्व बुंद्यामध्ये तसंच करावं लागणार आहे. ओके. हे मस्त आहेत काजू, मस्त मिळाले. 140 रुपयाला रोप मिळाला हा, है ना? 140. फुटावा बघा, मस्त फुटलेले आहेत. अशी बघून आणलेत आम्ही सर्व. सकाळीच गेलो होतो. ते लोक आज सकाळी 4:30ला घरी आले. त्यानंतर 7-7:30ला उठल्यानंतर आम्ही गेलो. 8-8:15ला इथून निघालो देवारे येथे. तिथून हे घेतले आणि परत आलो. तर उद्या आज सकाळी हे लोक निघणार आहेत. परत आता खड्डा मस्त मारतो फटाफट. मग हे डुकरं उकरतात हे असं. ए बाबू, एक तरी काजू टाक. ए बाबू, एक तरी काजू टाक. हा, एक तरी काजू टाक. नाही, टाका तुम्ही. हा, डुकरांनी मोडलंय. मी टाकली. जिवंत आहे फांती. डुकराने मोडली. जिवंत आहे पण ती. मला वाटलं मलाच चौकी. आता झाला लावलेला. ओके, एक नंबर.
हे दोघांनीच लावून टाकलेलं आहे. भावला पाहिजे. एवढा नांगरला असता पाहिलं बस. चिकार असं फिट्ट बसलं पाहिजे. ही माती त्यांची वेगळी असते ना. हां, लाल माती, चिकन माती. किती चिकन माती. चिकन माती. चिनी माती 10 वर्ष असतील भाऊ. नाही, चिनी माती पुढच्या वर्षी येते वरती. हा, इथे एक लावलेला आहे. का महिना चालू आहे? तारीख सांगा. आज तारीख किती आहे? आज 15. 15 जून. आणि 15 जूनला सुद्धा बघा या राखाच्या काजूवरती 1 2 3 4 5 6 अर्धा डझन बिया भेटलेत. या बघा, ताली बजा. या बघा, हा शेवटचा काय म्हणतात त्याला, मंगोट्याच्या बिया. कोकणी भाषेत मंगोट्याच्या बिया म्हणतात. मुंबईला काढून शेवटचा आता जगणार वाचणार, त्यानंतर पुढच्या वर्षी खायला मिळतील. मुंबईला खातील. पुढच्या वर्षी परत आता 2 महिने याच्यावरती बिया होणार आहेत. ही बाई एक आहे अजून 6 भेटले अजून. आमच्या दोघेजणी मी घरी पण बोललो राख्याच्या काजूवर आहेत, ते बोलले असू दे, ते येईपर्यंत असू दे, ठेवले होते. जून महिन्यात पण बिया मिळाल्या. हे 3 वर्ष झाली ना रे याला. 3 वर्ष ह्या काजूना झालेले आहेत लावल्यानंतर. हे भरपूर म्हणजे फळ पीक देतात. यावर्षी चांगले काजू खायला मिळाले या लोकांना. नाही रे, 3 वेळा तरी घेऊन गेले. हे काजू हे कलमं लावलेले आहेत. हे इकडे आम्ही भुईमुगाचा भुईशंगा लावलेले आहेत. मगाशी भुईशंगाच्या तुम्हाला रुचीला माहिती पडेल त्यावेळेला व्हिडिओ येईल आपला. ठीक आहे, काय माहिती आता ते काय. नाही, मी ती पावडर टाकतो. पावडर आणली एक, ते टाकतो. काजू नाही, कलमं राखाची लावून झालेली आहेत. हे कसली कोकम आहे ना रे ती पुढची. हे कोकमीचं झाड लावलं आहे. हे कोकम आहे. हे कलमं मी याच्या अगोदरच नाही लावून झाली. हे काजू लावलं आहे. हे काजू लावलं आहे. ते पुढे 2 काजू आहेत. आणि हा फणस लावला आहे, कापा फणस आहे. 220 रुपयाला 1 रूप मिळालं. तर हे फणस लावून झालं आहे. बघूया आता मोठा झाल्यानंतर आपल्याला खायला मिळतील फणस. काजू जवळजवळ 15 कलमं आणि 6 काजू, 1 कोकमीचं झाड आणि 1 कोकमीचं झाड आणि 1 फणसाचं झाड लावलं आहे. ठीक आहे. तर ठीक आहे मंडळी, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात. खूप खूप धन्यवाद आपले. आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. तर आता पावसाचं वातावरण झालं बघा, घरी लवकर जायला पाहिजे. ठीक आहे, काल मला पूर्ण घालायचं काम चालू आहे.